मकर संक्रांती विशेष आज आपण इथे मस्त अशी गुबगुबीत पुरणपोळी बनवून घेणार आहे। त्यासाठी अर्धा किलो डाळ इथे धुवून घेतलेले कुकरमध्ये घातल्याच्या नंतर ना त्यामध्ये थोडीशी हळद आणि एक पळी तेल आणि कोमट पाणी घालून आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। 5 शिट्ट्या झाल्या, कुकर गार झाला की एखाद्या गाळणीतून आपल्याला हे पुरण गाळून घ्यायचे। नंतर ना मॅचरने डाळ चांगली फोडून घ्यायची म्हणजे पुरण एकदम बारीक होतं। अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ असं हे प्रमाण मी इथे घातलेलं आहे। आता तुम्हाला पुरणपोळी किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर आणि गुळाचं प्रमाण इथे ठरवू शकता। त्यानंतर ना कढई गॅसवरती ठेवायची आणि पुरण पूर्ण असं सुक्क होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचे। थोडंसं गार झालं की पुरणाची चाळणी घ्यायची आणि चाळणीतून पुरण आपल्याला असं वाटून घ्यायचे। नंतर ना इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पुरणपोळी चांगली सॉफ्ट मऊ लुसलुशीत टम फुगण्यासाठी 1 वाटी मैदा घालायचा आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून सैलसर हे आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे। मळल्याच्या नंतरनं 20 मिनटं भिजायला ठेवायचे। त्यानंतरनं त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि तेल घालून आपल्याला परत एकदा पीठ चांगलं आपटून टेचून घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित हलकं आणि ताणलं जातं, ज्यामुळे की आपली पुरणपोळी जी असते ती एकदम मऊ लुसलुशीत होते। नंतर ना पिठाचा गोळा आपल्याला लिंबा एवढा घ्यायचा आहे आणि त्याच्यात डब्बल आपल्याला यामध्ये पुरण भरायचं आहे आणि उंडा व्यवस्थित बनवून घ्यायचा। बनवला की हलक्या हाताने पुरणपोळी एकदम पातळसर अशी लाटून घ्यायची। गव्हाच्या पिठाची बनवत असाल तर एकदम पातळ लाटून घ्या म्हणजे मऊ लुसलुशीत होते आणि मीडियम गॅसवरती खरपूस अशी तेल किंवा तूप लावून पुरणपोळी भाजून घ्या। तर इथे झाली आपली छान अशी गुबगुबीत पुरणपोळी बनवून